ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा ही आनंद दिघे यांची इच्छा होती, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यापूर्वी अनेकदा म्हणाले आहेत. आता विधानसभेच्या निवडणुकीत आनंद दिघे यांच्याच पुतण्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक लढवायची आहे. कारण एकनाथ शिंदे ज्यांना गुरुस्थानी मानतात अशा आनंद दिघेंच्या पुतण्यालाच उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरवलं आहे. आनंद दिघे आणि ठाणे हे खूप जुनं समीकरण आहे. आनंद दिघे यांचं कायम ठाण्यातील राजकारणावर वर्चस्व राहिलं आहे आणि त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून ठाण्यात आपलं राजकीय वर्चस्व निर्माण केलं. पण आजही एकनाथ शिंदे यांचं एकही भाषण आनंद दिघे यांचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही. केदार दिघे ही याच आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राउंडवरचा हा राजकीय डाव कितपत यशस्वी होतो हे पाहावं लागेल. केदार दिघे यांच्यासाठी ही लढाई सोपी नाही आहे. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर आहेतच, पण ते 2004 पासून सलग 4 वेळा या मतदारसंघातून निवडून येत आहेत. तसंच सबंध ठाण्यात अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं नेतृत्व केलंय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर केदार दिघे किती मोठं आव्हान उभं करू शकतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं. ठाण्यातील गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं इथे वर्चस्व राहिलंय. ठाणे हा सेनेचा गड मानला जातो. गेल्या 35 वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. अगदी शिवसेनेच्या जन्मापासून ठाण्यातील मतदार शिवसेनेच्या बाजूने उभे आहेत. पण आता राज्यात 2 शिवसेना आहे, म्हणजे शिवसेनेचे 2 गट आहेत. त्यामुळे ठाणेकर कोणत्या शिवसेनेच्या बाजूने उभे राहतात हे पाहावं लागेल. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही ठाण्यातून एकनाथ शिंदे यांना आपले विश्वासू आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना निवडून आणण्यात यश आलं. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली होती. राजन विचारे हे सुद्धा ठाण्यातील शिवसेनेचा ओळखीचा चेहरा. पण तरीही नरेश म्हस्के यांना 1 लाखाहून अधिक मतं मिळाली. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला पीसीओडीचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका. आता विधानसभेबद्दल पाहिलं तर ठाण्यातील 5 पाकाडी मतदारसंघातून स्वतः एकनाथ शिंदे 2004 पासून आमदार आहेत. तर ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचेच आणि आता शिंदेंसोबत असलेले प्रताप सरनाईक 2009 पासून निवडून येत आहेत. ठाणे विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे आहे. भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर ते आहेत. तर ठाण्याजवळील मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून गीता जैन या अपक्ष आमदार आहेत. त्यांचा भाजपला पाठिंबा आहे. नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून नाईक कुटुंबाचं वर्चस्व आहे. पूर्वी संदीप नाईक तर आता 2019 मध्ये गणेश नाईक भाजपकडून इथे निवडून आले. तसंच बेलापूर मतदारसंघातही भाजपच्या मंदा म्हात्रे आमदार आहेत. ठाणे महानगरपालिकेबद्दल बोलायचं झालं तर महापालिकेतील कार्यकाळ संपला असून निवडणूक 2 वर्षांपासून प्रलंबित आहेत. पण ठाण्यात शिवसेनेचे एकूण 67 माजी नगरसेवक आहेत. यापैकी 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची यात मतदार कोणाला कौल देतात हे या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. यातीलच एक महत्त्वाची आणि लक्षवेधी निवडणूक म्हणजे ठाण्यातील कोपरी 5 पाकाडी मतदारसंघाची निवडणूक. कारण या मतदारसंघातून शिवसेनेत बंड केलेले आणि आता धनुष्यबाण निवडणूक चिन्ह ज्यांच्याकडे आहे असे एकनाथ शिंदे निवडणूक लढवत आहेत. आता एकनाथ शिंदे यांना कडवं आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिघे कुटुंबातील सदस्य शिंदेंविरोधात मैदानात उतरवला आहे. ठाण्यात शिवसेनेचा विस्तार हा आनंद दिघे यांच्या नेतृत्वात झाला. त्यांच्याच नेतृत्वात आणि राजकीय आशीर्वादाने एकनाथ शिंदे शिवसेनेत आले आणि अगदी शाखा प्रमुख पदापासून ते आमदार आणि मंत्री असा राजकीय प्रवास त्यांनी केला. पण याच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत नाहीयेत. पक्षफुटीनंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटात राहणं पसंत केलं. ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्याचे जिल्हा प्रमुख या पदावर आहेत. केदार दिघे यांची ही पहिलीच निवडणूक आहे. पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांना संधी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांना उमेदवारी देऊन भावनिक खेळी करण्याचा प्रयत्न केलाय. आनंद दिघे आणि ठाणेकरांचं पूर्वीपासून भावनिक नातं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना तह देण्यासाठी दिघेंच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली गेली आहे. ते आनंद दिघे यांचे पुतणे असल्याने एकनाथ शिंदे यांना गुरुच्या पुतण्यासमोर उभं करून भावनिक खेळी खेळण्याचा हा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने पक्ष फोडला आणि शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आपल्याकडे खेचून घेतलं, त्यामुळे सहानुभूतीचा फायदा केदार दिघे यांना होऊ शकतो. केदार दिघे हे हळूहळू तयार होत आहेत, पण त्यांना अधिक तयार करणं गरजेचं होतं. शिवाय 5 पाकळी फोकस करून मतदारसंघानुसार अभ्यास करणं आवश्यक होतं. ते आनंद दिघे यांचे पुतणे असले तरी त्यांची कार्यपद्धती आणि शैली किंवा आतापर्यंतचे काम हे काही आनंद दिघे यांच्यासारखं नाही आहे. उलट एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकलं आणि किमान आपली प्रतिमा तरी त्यांच्यासारखी तयार केली. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही केली जाते. पण एकूणच ठाण्यात एकनाथ शिंदे यांना पर्यायी नेतृत्व आत्तापर्यंत तयार व्हायला हवं होतं. किमान एक तुल्यबळ प्रतिस्पर्धी तरी त्यांच्या तुलनेत असायला हवा होता. पण कुठल्याच पक्षाने तसा प्रयत्न सुद्धा केला नाही. 3 मुख्य कारणांमुळे शिंदे यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक वेगळी आहे. पहिलं कारण म्हणजे त्यांनी जवळपास 2.25 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. दुसरं कारण म्हणजे ते आता विभागलेल्या शिवसेनेचे मुख्य नेते आहेत. आणि तिसरं कारण म्हणजे त्यांच्यासमोर राज्यात शिवसेनेच्या दुसऱ्या पक्षाचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे आव्हान आहे. त्यामुळे केवळ 5 पाकळी विधानसभा मतदारसंघच नाही, तर राज्यभरात त्यांनी निवडणुकीला मैदानात उतरवलेल्या 65 उमेदवारांसाठीही रणनीती त्यांना आखायची आहे. 28 ऑक्टोबरला ठाण्यात आपल्या कुटुंबियांच्या आणि नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ते 5व्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आपल्या मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. पण असं असलं तरी गेल्या 5 वर्षात राज्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच ठाण्यातील जनता शिंदेंच्या पाठीशी उभी राहील की दिघेंचे पुतणे केदार दिघे बाजी मारतील, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.